अहो या आजींकडे बघा, यांचं वय बघा आणि यांच्याकडे बघून असं वाटतंय का की या गिरनार पर्वत चढू शकतात. यांचं एस्केलेटरवर चढणं सुद्धा मुश्किल मला वाटत होतं. अर्ध्यापर्यंत ठीक आहे हो, तिथपर्यंत काय रोपवे आहे, तिथपर्यंत येऊ शकते, पण तिथनं पुढं तर खरी कसरत सुरू आहे. वयस्कर असला तर तुम्हाला उचलून न्यायची सुद्धा सोय आहे, पण 8 ते 10 हजार रुपये त्यासाठी लागतात. एकदाशी गिरनार पर्वत चढायला सुरुवात तर होऊ द्या म्हणलं. चला, वातावरण तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त होतं. पाणी वरती घेऊन जाणं सुद्धा कठीण आहे, त्यामुळे आधी पिऊन घेतलं. आलेल्या जिथं रोपवे थांबतो तिथंच एक छान असं मंदिर आहे, तिथं पाया पडलो. आजचं जे वातावरण होतं एवढं भारी होतं ना, त्यात साथ द्यायला सगळ्या आजी होत्या. वातावरण तुम्ही आधी बघून घ्या, एवढं जबरदस्त, जसं की आपण म्हणलो की हा स्वर्गच आहे. धुक्यांमध्ये हा सगळा स्वर्ग वेढलेला आहे. एवढं जबरदस्त लोकेशन आहे. तुम्ही गेलाय का नाही गिरनारला मला माहीत नाही, पण तुम्हाला तिथं गेल्यावर जो अनुभव येणार आहे ना, तो एक वेगळाच असणार आहे. गुफेपर्यंत पोहोचलो, आता इथनं उतरायचं होतं आपल्याला आणि समोर जो दिसतोय तो गिरनार पर्वत आहे. गिरनारला तसं मी सुद्धा पहिल्यांदाच आलो, पण इथं आल्यावर मला कळालं की देवाला जाताना जाणं एक वेळ सोपं आहे, पण माघारी येताना मात्र काय खरं नाही. कारण जबरदस्त पायऱ्या येताना रिटर्न चढायला लागते त्या. पण बघा, मनात असलं की गिरनार महाराज, दत्त महाराज तुमच्याकडनं ते करून घेतात. तशी इच्छाशक्ती फक्त तुमच्या मनामध्ये पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर 100% तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आमच्या सगळ्या 50 वर्षाच्या पुढच्या महिला हा निर्धार करूनच पुढे चालल्या होत्या. पण तुम्हाला सांगतो, उन्हाचा त्रास पण भरपूर होता आणि ही चढाई वाटते तेवढी सोपी नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत आलोय, पण आपल्या महिला इथून पुढे चढू शकतात का पुढच्या व्हिडिओमध्ये बघा.